काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलत आहेत, थेट जाऊयात. शून्य भूमिका आमची स्पष्ट आहे की हे अधिवेशन घेण्यापेक्षा सरकारने जर बजेट अधिवेशन घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. विदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता. ती त्यांनी भूमिका पुढच्या वेळेस, आता नाही, पुढच्या वेळेस तरी घ्यावी. आणि 2 आठवडे अधिवेशन चालवायला अडचण काय आहे? किमान 10 दिवस तरी चालवा. तेच त्यांनी पुन्हा होईल अधिवेशन काळामध्ये आमच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची बैठक होईल, त्यावेळेस तो विषय आम्ही मांडू. सांगली असो किंवा गोंदिया असो या ठिकाणी, सांगली असो या गोंदिया असो या ठिकाणी जे आहे ते गोंधळ पाहायला मिळत आहे. आणि सालेकसामध्ये जे आहे त्या बंद पाहायला मिळणार आहे की स्ट्रॉंग रूम समोर जे आहे ते छेडछाड झाल्याचं मत आहे ईव्हीएम मध्ये, असं मत आहे तिथलं स्थानिक लोकांचं. हे बघा, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोंबलतील आमचा निकाल पाहून. तुम्ही का नाही मग कोर्टात जात? उद्या काऊन नाही काउंटिंग करून घेत? तुम्हाला 20 दिवस वाट पाहायची पाळी कशाला आणताय? तुम्हाला ईव्हीएमच्या संदर्भात तुमचा विश्वास आहे, तुम्हाला तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर मग तुम्ही का नाही करत? आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील, मग निवडून तुम्ही कसे म्हणू शकता की 268 पैकी 175 जागा भाजपच्या येतात? कशाच्या आधारावर बोलताय? कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय? आज तीनही पक्षामध्ये प्रचंड मारामारी आहेत, एकामेकाच्या विरोधात उभे टाकलेत, एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं, नामुष्की केली एकमेकाची, नाचक्की झाली, लोक तमाशा बघत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 175 जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार, आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही. जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. काय सांगतात? लाडकी बहीणमुळे निवडणुका जिंकलेत. बिहारमध्ये असंच सांगितलं, 10,000 रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान केले. मग त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे. आणि मागची भूमिका ईव्हीएममध्ये घोळ करून, मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंडा आहे. हे आता स्पष्ट आहे. जर निवडणुकामध्ये 175-70 जागा आले भाजपच्या, तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून, ईव्हीएममध्ये गडबडी करून, ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या, हे स्पष्ट होईल. मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपले 2-2 प्रतिनिधी लावून ठेवावे, नंतर आरोप करू नये. हो, आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार? कोणी बाहेरूनच करणार. तो रिमोट काय तिथे धरून बसून करतील? आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीनमध्ये काम झालेलं होऊन घेईल. याला काय अर्थ राहील?